खरेदी झाली आता फळांची. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार आणि शनिवारचं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा. खाते कसं दाखवते बघा, काय खाते ते. बोलव ना सगळ्याला खायला. शिरा खायला या. मस्त असं तुपातलं शिरा बनवून दिलाय सकाळी नाश्त्याला. आज आहे रविवार. लाडू इकडं बघ, डोले कसं फिरवते बघा, लय चाप्टर आहे. नोटंकी साला. आता चालू आहे स्वयंपाक. आता वाजलेत 12:15. फ्रेंडशी गप्पा मारत मारत. सुट्टीचा दिवस म्हणलं की आमचं असं निवांतच असतं. मस्त अशी मटकी बटाट्याची भाजी बनवली. रुद्र शिवन्य शिरा खातात का विचार. नको म्हणतोय का. गोड खातच नाहीत पोरं. बटाटा, मटकी आणि मुगाची मस्त अशी रबरबीत भाजी, चपाती, कांदा आणि नाश्त्याला बनवलेला सकाळी शिरा. कोणीतरी आलंय. उडाला. सिल्वर प्ले बटन बघायचंय का. या तिथं. छोटे छोटे आपले सबस्क्रायबर आलेत बघा. सिल्वर प्ले बटन बघायचंय. बघितलं. छान आहे. नाव काय आहे तुझं. तुझं हो. खेळायला आलाय का. समर्थ सम्राट झोपलेत. उठल्यावर पाठवते बघा खेळा. मला झोपून मी सुद्धा सोप्यावर झोपलेले. टिकली पडली भाजी. तर छोटे छोटे 4-5 मुलं मुली आलेत. दार वाजवतेत. काय तर आम्हाला सिल्वर प्ले बटन बघायचं आहे. तर त्यांना दाखवलं. खरंच खूप भारी वाटते. एवढ्या छोट्या मुलांना सुद्धा सिल्वर प्ले बटन यूट्यूबची बरीच माहिती आजकालच्या समजते. आणि आता समर्थ सम्राटला सुद्धा खेळायला पाठवा म्हणतात. ते खास 3 मजले चढून वरती आलेत सिल्वर प्ले बटन बघायसाठी आणि खेळायसाठी समर्थ सम्राट सोबत. खरंच खूप भारी वाटते. म्हणजे काहीतरी आपण केलंय बाबा. छोटे छोटे मुलं त्यांना पण समजते. ह्याचं मला आश्चर्य वाटायला लागले. समर्थच्या ट्युशनमध्ये आज आहे लास्ट डे आणि सेलिब्रेशन करणार आहेत. खायला घरून काहीतरी द्यायचं आहे. तर आता बाहेर पण कुरकुरे बिस्किट देणार आहे. मग त्यापेक्षा मी विचार केला की आपल्याकडे भरपूर साडे असे जिरा पापड आहेत. हे पण मिळतं बाहेर पॉकेट 10 रुपये 5 रुपयाला. तर हेच मी आता फ्राय करून देणार आहे त्याला. तर चला. ट्युशनमध्ये आहे आज त्यांचं सेलिब्रेशन. कारण की उद्या त्याचा लास्ट कम्प्युटरचा पेपर आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थ्यांना घरून काहीतरी खाऊ घेऊन येणार आहेत आणि सगळे एकत्र मिक्स करून मस्त अशी पार्टी एन्जॉय करणार आहेत. तर आता मला खाली जायला वेळच नव्हता आणि माझं कसं झालं माहिती आहे का, लक्षातच नव्हतं. तर आता विचार केला काय खायला द्यायचं. मग 1-2 फ्रेंडला कॉल लावला जे की समर्थच्या फ्रेंडच्या मम्मी आहेत त्यांना. तर ते असं कुरकुरे वगैरे काहीतरी देणार आहेत. तर म्हटलं चला कुरकुरे द्यायचे. तर माझ्याकडे जिरा पापड भरपूर आहेत आणि नळ्यासुद्धा आहेत. तर ते तळून त्याला थोडंसं चाट मसाला लावून द्यावा असा माझा विचार होता. आणि मी तळायला सुद्धा घेतलं बरं का. 4-5 मुलांना पुरेल इतकं मी जिरा पापड घेतलं. ते तळलं. परत नळ्या तळत होते. तितक्यात आल्या ननंदबाई आणि समर्थ सम्राट खाली खेळत होते. आणि त्यांनी आत्याला डायरेक्ट वर आणून सोडलं. बाहेर कसं जॉनी असतो ना, त्यामुळे तो भूकल म्हणून समर्थाने आणून सोडलं. मी एकदम असे दचकले. ताई पाठीमागून आल्या. तसं त्यांचा कॉल आला होता मी 4-5 वाजेपर्यंत येऊन जाईन आणि तुम्ही गावाकडे कधी जाणार आहे. आणि पुढच्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी आणि ते कुठं जाणार आहोत. तर जिरा पापड मी भरपूर अशी इथं तळून घेतले. कारण बाहेर सुद्धा मुलं आहेत त्यांनाही मी खायला देणार आहे. कारण इथं राहायला आल्यापासून मी मुलांना काही खायला दिलं नव्हतं. चिकू वगैरे दिलं होतं आपल्या बागेतले, पण असं काही बनवलेलं खायला दिलं नव्हतं. म्हणून म्हणलं थोडंसं जास्त तळावं. कारण आपलीही लेकरं आणि तेही लेकरं आणि नवीन घरी खेळतात पण भरपूर प्रमाणात. समर्थाचे सगळे सम्राटचे फ्रेंड बनलेत.
हे पिवळे आहेत ना, याला माझ्या माहेरी मुरकुल म्हणतात आणि सासरे नळ्या, पोंगे, बॉबी अशी वेगळे वेगळे नावं. तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. माझं माहेर लातूरचं आहे, तर तिकडं आम्ही मुरकुल म्हणतो. तुम्ही सोडा सापडलं का ग? बस पाय ते धुवा इकडं बाथरूम जरा गार वाटते ना. बाहेर चावी आहे बघा, त्याला तर धुवा. कसं वाटलं घर? घर छान आहे आणि तिथं 5,500 भाडं होतं, इथं 4,500 आहे. कधीही ननंदबाई येताना रिकामं कधीच येत नाहीत. तर आता हिवाळ्यामध्ये ना त्यांचा ऍपल बोरचा बाग चालू होता आणि आता त्यांचे वांगे चालू आहेत, सांगोला वांग. सोबतच त्यांनी मकाची कणस, लिंबू, हरभरे आणि भरपूर सारं बाहेरचं सुद्धा खायला घेऊन येतात. त्या प्रत्येक वेळेस मुलांचा खरंच खूप लाड करतात. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो खरेदीला. त्यासाठीच ताई आल्या होत्या, पाडव्याची खरेदी करायचं आहे. तर ताईला छान अशी स्वतःसाठी ही साडी घ्यायची होती आणि गुडीला सुद्धा साडी घ्यायची होती, नवीन साडी पाहिजे होती. कारण त्यांनी नवीन बंगला बांधलाय, आणखीन त्याची पूजा वगैरे झाली नाही. तर बंगल्याचं पहिल्यांदा गुढी उभा करणार आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की नवीन साडी आपण गुढीला नेसवूया. तर त्यासाठीच आम्ही इथं मग साड्या बघत होतो. खरेदी झाली आता पोरांची. चालतंय, द्या मांडी घालून बसता आलं पाहिजे. ताईची एक साडी घेतली, पोरांचे कपडे सिलेक्ट केले. त्यानंतर ताईला एक वॉशेबल साडी घ्यायची होती, तर ते सुद्धा हे छान वाटले आणि हे 500 रुपयाला साडी भेटली. अगोदरची काटा पदर ते आम्ही 1200 रुपयाची घेतलेली. क्यूट ना, लाडूची ही छान वाटते शॉर्ट. आवडलं ना बाळा? दादा म्हणायचं, दादा. बाई गेल्या गावाकडं, परत ट्युशनचं सगळे कामं करून घेतले. ट्युशन ते उद्या त्याच्या शाळेमध्ये पार्टी आहे, त्याच्यासाठी खाऊ पण आणला, पोरांना जेवायला घातलं. हे बघा, त्यांनी आणलेली कणस तिथंच पाट्या भरून ठेवली, लिंबू ते, कारण उद्या गावाकडे जायचं आहे. आता वांगी ते काढायचे राहिलेत, हिवाळ्यामध्ये त्यांची ऍपल बोराची बाग चालू असते. ऍपल बोराची बाग. ए पोरांनो, शांत बसा, अभ्यासाला घे समोर. आणि आता त्यांचं हे सांगोला वांग चालू झालंय. हे बघा किती भरपूर सारे वांगे आणलेत. आता आज काय भाजी सकाळची आहे, मी स्वयंपाक काय केलं नाही, सकाळी केलेलाच. तर आता हे मी गावाकडे घेऊन जाईन वांगे आणि मस्त तुम्हाला गावाकडे याची रेसिपी दाखवेन मी. मीठ वांग, खारं वांग. पोट दुखलं कशानं ग बाई पिल्लूच माझ्या? पाठीवर डोकं ठेवलंय. दादा तर लय आगाऊपणा करायला लागलाय. हे बघा वांगे. अयो मोठं खाली राहिलं. मोठ्या वांग्याचं मी भरीत बनवेन. भरीतसाठी आणले त्यांनी मोठे मस्त अशी वांगी. आता वय बनवून खाऊ वाटलं इतकं असं वांग्याची भाजी पण नाही, कारण सकाळची भाजी भरपूर शिल्लक आहे. उद्या दुपारपर्यंत तर जायचं आहे. आता हे तूप बनवायचं आहे. आज बनवू का उद्या बनवू काय समजायला मला. आता थकल्यासारखं तुला झालंय. जाऊ द्यायला झाकून ठेवते, उद्याच बनवते.